वाह करिया फुले करिया फुले करिया फुले करिया उदित करिया फुले उदित करिया फुले उदित करिया फुले करी आपुले उचित करी करी आपुले उचित करी आपुले करी आपुले उचित 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 करी आपुले उचित करी आपुले उचित करी करी आपुले उचित 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 आपुले उचित आपुले उचित मैं तो पसरिला मैं तो पसरिला पसरिला हाथ पसरिला हाथ पसरिला हाथ विठ्ठला 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 विठ्ठल 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 चली कवरदारी पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु श्यामनाथ महाराज की जय।
आपुले उचित आम्ही घ्यावे नाम तुम्ही समाधान काम म्या तो पसरिला हात करी आपुले उचित तुका म्हणे देव राजा तुका म्हणे देव राजा वाद खंडी तुझा माझा म्या तो पसरिला हात करी आपुले उचित विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यं पुंडरीकाय दातुन मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्त मानंद कंदो परब्रह्मलिंग भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारो त्यांचा कृपादाने कथेचा विस्तार दुसरे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोधरार्थावतारं कलंकांग तेजोदि कामोदि वक्त्रं कलानिश्वादापनोदार्हरक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो लाधलो पावन झालो चराचरी जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता बिना वाग्विलासिनी जे चातुर्य आरत कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया ओम नमो श्यामनाथा तुम्हा प्रार्थुनी आता सेवे सियारंबिता होतो आहे धन्य प्रताप पायाचा धन्य प्रताप पायाचा धन्य
पायाचा धन्य प्रताप पायाचा धन्य प्रताप पायाचा धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा काय होऊ उतराई काय होऊ उतराई काय होऊ उतराई काय होऊ उतराई काय होऊ उतराये काय होऊ उतराये काय होऊ उतराये 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 धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा काय होऊ उतराई त्यांचे चरणी माझी डोई ध्यायेदा जानुबाहुं धृतशरधनुष्यं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्वर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनन्नीरदाभन् नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानम् अजीर बिहारी राम सिया राम सिया राम जय जय राम 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 सिया राम जय जय राम सिया राम नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय जटा में तेरे गंगा विराजे जटा में तेरे गंगा विराजे गले सर्प की माला हो भोला डमरू वाला हो भोला डमरू वाला हो भोला डमरू वाला हो भोला डमरू वाला भोला डमरू वाला ओ भोला डमरू वाला हे भोला डमरू वाला ओ भोला डमरू वाला बाई बाई डमरू वाला हे भोला डमरू वाला हे बाबा बाबा डमरू वाला बाई बाई डमरू वाला हे भोला डमरू वाला ओ भोला डमरू वाला हे भोला डमरू वाला हे भोला डमरू वाला डमरू वाला डमरू वाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अभंग असून मागणी पर प्रकरणातील सेवेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल अभंगावर विवेचन पाहण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आज या ठिकाणी मौजे पावन पवित्र दरबार शिळका धानोरा
या ठिकाणी चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहामधील त्या नामयज्ञ सोहळ्यामधील आज शेवटचा दिवस म्हणजेच मागणी आहे आणि उद्या काला आहे. बरोबर आहे. आज आपल्याला भगवंताकडं काहीतरी मागायचं या अर्थाने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. तसेच या ठिकाणी चालत असणारे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व संगीत शिव महापुराण कथा नामयज्ञ सोहळा हा देखील या ठिकाणी सोहळा संपन्न होतो आहे आणि आपल्या सप्ताहाला 33 वर्ष पूर्ण झालेत. बरोबर आहे का? 33 वर्ष आपण हा नामयज्ञ सोहळा या ठिकाणी आयोजित करतोय आणि त्याच 33व्या वर्षामधील आजच्या सप्ताहाची म्हणजेच आज लास्टचा दिवस आणि मागणी आणि त्या मागणीच्या निमित्ताने या ठिकाणी माझ्याकडं आलेली सेवा. तसं पाहायला गेलं तर मी बदली आहे. मी महाराजांना म्हटलं होतं विचारून बघा पंचायत व्हायची. नाही म्हणले गाव आपलंच आहे, काहीच हरकत नाही. नाहीतर म्हणलं बदली ड्रायव्हर पाठवताय, अवघड व्हायचं. पण करावं लागतं. काय करता नवऱ्याचं ऐकावं लागतं. पतिदेवाने सांगन ती सेवा होय महाराज करावी लागते. त्यानिमित्ताने या ठिकाणी तुम्ही सर्वांनी आग्रह केला इथपर्यंत येण्याचा ठास. तसं पाहायला गेलं तर सद्गुरू शामनाथ महाराजांचे शिष्यमंडळी तर खूपच आहेत. आनंद वाटतो आणि तुमचा चेहरा सगळ्यांचा असा आनंदी आहे. असं वाटतं की मी आलेली तुम्हाला मान्य नाही. सांगू का खरं महाराज, मी अगोदर चेहरे वाचायला शिकले न मग कीर्तनाला हजर झाले. सांगू का 2 वर्षाखाली महाराज म्हणत होते जावा आता कीर्तनाला जावा. आता म्हणलं महाराज अभ्यास झालाय हो, पण चेहरे वाचायचे बाकी आहेत. मग चेहरे वाचायला आले की मग जाते. तसं आता कुणाच्या मनामध्ये काय चाललंय हे मला सगळं कळतं बरं. मी नावासहित बोलत असते पण नको, पहिलं कीर्तन करूया. विठ्ठल खऱ्या अर्थाने आज म्हणजे माझी साथ देण्यासाठी आमचं महिला मंडळ सुद्धा तितकंच उपस्थित आहे. बघा ना तुम्ही जरा पाठीमागे नजर टाका. तुमचा वर्ग किती ती पहा आणि आमचा वर्ग किती ती पहा. बरोबर आहे. त्याच्यामुळं आम्हाला टेन्शन कदाचित तुम्हाला आलं असेल पण मला वाटतं इकडं टेन्शन आलेलं नाही. बरं झालं आपली पार्टी आली नाही का. गोड अशी साथ देणार आहेत मला माहिती. आज जरी माझा तुमच्यासाठी नवीन परिचय असला तरी मी रामदास काका महाराज यांची सून आहे आणि धर्मराज महाराज यांची सौभाग्यवती आहे. दादांची त्यांच्या बदली येण्याचं आयोजन आणि इथं आल्यावर मला माहीत झालं. खरं म्हणजे आमच्या दोघाचा 2 दिवस झालं फोन सुद्धा नाही. इतके बिझी ते सकाळीपासून 2-3 गावं, मी सकाळीपासून 2-3 गावं. मी इथं आल्यावर आबाला म्हणलं विचारा नेमका दिवस कुठला आहे. पॉम्पलेट तर काही पोहोचली नाही. सांगितलं म्हणे मागणी आहे. म्हणलं ठीक आहे जाऊ द्या. आतापर्यंत महाराजांनी कदाचित सेवा केली. किती वर्ष झालं तुमच्या सप्त्यामध्ये त्यांची तारीख आहे? सुरुवातीपासून आहे. अरे वा 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 म्हणल्यावर आता माप मात्र माझ्या पदरात पडणार. असंच असतं. पतिदेवाने सेवा करायची असते आणि त्याचं फळ सौभाग्यवतीला मिळत असतं. त्या नियमाने खऱ्या अर्थाने त्या भोलेबाबाचीच कृपा असेल की काहीतरी त्यांना काम निघावं, काहीतरी निमित्ताने ते बाहेर जावेन, माझी आगमन हित व्हावं. कारण आज मागून घ्यायचंय आणि आज पदरामध्ये काय पडणार आहे? आपल्या फळ पडणार आहे. मग कदाचित यदा कदाचित नवऱ्याचं फळ बायकोला. बरोबर आहे का? त्या नियमाने हा 28 महाराज सर्वच टाळकरी. मला सगळ्यांची नावं माहिती नाहीत पण माझ्यासोबत आलेले आपल्या सर्वांचे गुरु आणि माझे सासरे या ठिकाणी उपस्थित आहेत. काका महाराज सामनगावकर आणि आपण सर्व टाळकरी, हे लहान लहान बालक आणि हे महाराज तर आपल्या सर्वांचे परिचयाचे आहेत.
सांजेकर महाराज, तसेच आमच्यासोबत आलेले संजयजी महाराज, डांगे मास्तर, तसेच मीराताई आणि तुम्ही सर्व श्रोतावर्ग आणि आपले चॅनलवाले दादा, आपण सगळेजण त्याच्यामध्ये दिसणार आहेत. त्याच्यामुळं टाळी वाजवायला कुणी सुद्धा कुचरपणा करायचा नाही. तर आमच्या चॅनलवाल्यांनी ठरवलं डायरेक्ट विटेवरच्या मालकाला नेऊन व्हिडिओ दाखवायचा. मग आता तुमचं तुम्ही ठरवा नेमकं काटकसर कशामध्ये करायची. विठ्ठल महाराज म्हणते, मी याचक तू दाता, काय सत्य पाहू आता देवा. मी याचक आहे, मी भिकारी आहे, तुझ्या दारामध्ये आलोय, मागतोय देवा. काय अरे जे सत्य आहे ते माझ्यासाठी दे दे. मी याचक आहे, मी भिकारी आहे आणि तू दाता आहेस. अरे देवा मग ठरव मला काय द्यायचं आणि माझ्यासाठी काय उचित आहे, ते काय सत्य ते दे देवा. मी तो पसरीला हात न करी आपुले उचित देवा. मी हात पसरलाय तुझ्या पुढं, आजपर्यंत मी तुझी सेवा करीत आलोय देवा आणि आज खऱ्या अर्थाने मी हात पसरतोय आणि जे उचित आहे ना ते माझ्या पदरामध्ये दान घाल देवा. मग आम्ही घ्यावे नाम न तुम्ही समाधान काम देवा. आम्ही आमच्या मुखाने तुझं नाम घ्यावं रे, पण तू मात्र समाधानाने आमचं काम करावं. का मी आता पसरीला हात देवाने करी आपुले उचित. मला याच्या व्यतिरिक्त काही कळत नाही. मी भिकारी आहे, मी याचक आहे, तू मात्र दाता आहेस, दानशूर आहेस देवा आणि माझ्या कल्याणाचं ते तुलाच माहित आहे. मला काहीच कळत नाही देवा. मी तर अनाथ आहे, काहीच कळत नाही. सर्व भार देवा तुझ्यावरती टाकतोय, मला काहीच कळत नाही. मी भिकारी आहे आणि तुझ्या दारात याचक म्हणून आलोय देवा. मग तू ठरव माझ्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. मग देवा असं कर ना, जे योग्य आहे तेच माझ्या पदरामध्ये दान टाक देवा. तुझा माझा एवढाच वाद आहे. तू का म्हणे देव राजन वाद खंडित तुझा माझा. बास देवा काय वाद आहे रे माझा आणि तुझा. जे उचित आहे ना ते मला दे, बस एवढाच वाद आहे. याच्या पलीकडे देवा माझा तुझ्याशी वादच नाही, मला घालायचंच नाही. कारण मी भिकारी आहे, मी याचक आहे. काय वाद घालू देवा तुझ्याशी आणि काय कळतं मला देवा. तुला कळतं माझ्यासाठी काय उचित आहे, काय योग्य आहे देवा, ते देण्याचं मला प्रयत्न कर. एवढाच वाद आहे, इथंच तुझ्याने माझ्या वादाचं खंडन आहे असा अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल विठ्ठल देवाकडं मागायचे, पण मागण्याचा अधिकार कोणाला असतो माहिती का? जे भगवंताचं काम करतो. ऐका ना, आपण जर एखाद्याच्या शेतामध्ये दिवसभर राबलो तर संध्याकाळी पगार मागण्याचा अधिकार आपल्याला आहे. पण जर शेतात न जाता दुसऱ्याच्या बांधावर जाऊन तुरीच्या शेंगा खात बसलो, मालकापुढे जर हात पसरला, मालक पगार देईल का? 2 शिव्या बरी देईल. अक्कल घाण टाकली का? दिवसभर लोकांच्या शेतातून पगार मागायला माझ्याकडं. तसं आहे महाराज, साधं उदाहरण आहे. तसंच आहे भगवंताचं जर आपण काम केलं तरच मागण्याचा अधिकार आहे, अन्यथा नाही. मग महाराज भगवंताचं काम कुठलं असू शकतं? मुखाने नाम, हाताने टाळी, बरोबर आहे, एवढंच आहे. मग काहीही काम करत असताना त्याचं नाव मात्र मुखाला. आणि एकदा का त्याचं नाम मुखाला आलं, मग कितीही जीवन जगत असताना त्रास होऊ द्या, त्याचं रूपांतर कशात होतं महाराज? कामामध्ये काम हो, काही म्हणा राम राम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. कामामध्ये काम, काही म्हणा राम 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 राम. कामामध्ये काम,
राम कामामध्ये काम काही मना राम राम कामामध्ये काम हो काही मना राम राम कामामध्ये काम हो काही मना राम राम. महाराज काम करत असताना जर मुखाला नाम घेतलं ना, मुखाने नाम घेतलं तर किती बी संसारात दुःख येऊ द्या, त्याचं रूपांतर सुखामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. पण त्याच्याकरिता मुखाला नाम, मुखाला नाम. कारण घेणं आपलं कर्तव्य आहे. भगवंताचं नाम घेणं आपलं कर्तव्य, कारण आपण अंश भगवंताचे. ऐका ना, साधं उदाहरणे अंशाने अंशाकडं आकर्षलं जावं बरं का. जर अंश चुकला तर बीजगणित आणि भूमितीचं गणित चुकलं. अंश जर चुकला तर होय बाळांनो, अंश चुकला की गणित चुकतं ना, गणित करताना. विठ्ठल 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 मोहिते सरांचंही आगमन झालेलं आहे. एक टाळ्या असू द्या. महाराज आपलं कर्तव्य आहे भगवंताचं नाम घेणं. का? आपण भगवंताचे अंश आहेत. ऐका ना, नदीची धाव समुद्राकडे. का हो? का नदीची धाव समुद्राकडे? कारण नदी हा समुद्राचा अंश आहे. नदी ही समुद्राचा अंश आहे. कारण ज्यावेळेला समुद्रामधून बाष्पीभवन होऊन ढग साठते आणि त्याचं पाणी जमिनीवरती पडतं, ते नदीमध्ये येताना नदीतलं पाणी परत समुद्राकडे जातं. म्हणून नदीची धाव समुद्राकडे जाते, लेकराची धाव आईकडे. का हो? कारण लेकरू आईचा अंश आहे, म्हणून त्याची धाव. बाहेर खेळत असू द्या ना लेकरू, त्याचं लक्ष खेळता खेळता लगेच आईकडे जातं. का हो? त्याच्या लक्षातच असतं आपला अंश आई आहे, आपली आई आहे. महाराज लेकराचा अंश आई आहे. मला सांगा ना महिला मंडळ, आपण चूल पेटवल्याच्या नंतर त्याच्या ज्वाला नेमकं खाली असतात की वरती? बोला ना. का वरतीच असतात? का? त्याचं कारण आहे अग्नी हा सूर्याचा अंश आहे. म्हणून अग्नीने नेहमी सूर्याकडे आकर्षण असावं. त्याला माहित आहे, त्या अग्नीला माहित आहे, जर आपण खाली आकर्षण केलं, जर आपण खाली गेलो तर संपल्याशिवाय राहणार नाही. पेटत नाही महाराज, पेटत नाही. ज्या वेळेला ज्वाला वरती चालतायत ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने अग्नी पेट घेतो. मग त्याचा अंश आहे. त्या अग्नीला माहित आहे आपला अंश सूर्य आहे. मग आपण अंश कुणाचे? भगवंताचे. महाराज पुरावा ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियानि प्रकृतिस्थानि कर्षति. आपण अंश भगवंताचे. त्याच्यामुळं आपलं काम सतत भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये. आपलं काम सतत भगवंताचं नाम. बरोबर आहे. वाचे नाम विठ्ठलाचे, 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 वाचे नाम विठ्ठलाचे. देणे सार्थक या देहाचे, देणे सार्थक या देहाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे. देणे सार्थक या देहाचे,
सार्थक केव्हा, ज्यावेळेला भगवंताचं नाम मुखामध्ये असा, त्याच्याशिवाय जीवनाचं सार्थक होणार नाही दादानं. नाही तर आला असा वाया गेला. मग महाराज काय करा, आलं असं वाया जर जायचं नसेल तर काम कुठलं करा. महाराज सांगतायत काय, सांगतो 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 तुम्हासी बजारे विठ्ठला, 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 सांगतो 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 तुम्हासी बजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्मवाया, 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 करिता 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 भरवारी दुरावसी दूरी, 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 दुरावसी दूरी, दुरावसी दूरी. वाह दुरावसी दूरी, वाह 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 गोड. आता हे बी मी सांगू का, नाही नाही मला माहित आहे रोजचं असं ठरलेलं आहे महाराज, ज्या वेळेला माझा जायचा टाइम येतो ना घरी माझ्या, 50-50 वर्ष इथून हालत ती बाई, आणि त्यावेळेला मग माणसाला कळतं, 15 मिनिट राहिली ना मग कळतं, टाळी वाजवावी लागती कीर्तनात बसल्यावर. महाराज त्याच्याशिवाय कळत नाही. किती बी महाराज लोकांनी, महाराज तुम्ही काय सांगायला 6 महाराजाला वाट लावलं, आता तुम्ही 7वे आला. पण माणसाचं असंच आहे, जोपर्यंत बॅटरी चार्जिंग आहे तोपर्यंत कळत नाही, बॅटरी डाऊन झाली की मग कळायला लागतं ही बॅटरी ही 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 की राम नाम घ्यावं लागल, परमार्थ करावं लागल, कीर्तनाला जावं लागल. पण तोपर्यंत मात्र बॅटरीनं धोका दिलेला असतो, एक एक गुलूब जायला लागलेला असतं, एक एक अवयव रिकामा व्हायला लागलेला असतं. म्हण बाबांनो 3 फेस लाईट आहे तोवर बॅटरी चार्जिंग आहे तोपर्यंत काम करा ना. इथं येण्याचं निदान इथं येण्याचं नका ना लय पुस्तकं वाचत बसू, पण 7 दिवसाचं जरी तुम्ही नामयज्ञ सोहळ्यातली कीर्तन ऐकलं ना दादांनो, जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण महाराज ते थोडं डोक्याच्या वरून जातंय. महिला मंडळीचं आमच्या थोडंसं आकर्षण असतं, बाई चला सप्त्यातलं कीर्तन आहे. खरं सांगू का महाराज, पुरुषांचं कीर्तन असू द्या किंवा लेडीजचं कीर्तन असू द्या, आमचा वर्ग जास्तच आहे. खोटं नाही सांगत, यांच्या तोंडापुरतं बोलत नाही मी, सत्य बोलत असते. या ठिकाणी कधीच खोटं बोलू नये, म्हणजे याचा अर्थ असा नाही की बाहेर गेलो खोटं बोलते. महाराज आमचा वर्ग, मी रोज कीर्तनाला फिरते ना 2-2 टाइम, तर आमचा वर्ग जास्तच आहे. खऱ्या अर्थाने सांगू का, परमार्थ टिकून ठेवलाय. का महिलेची इतकी इच्छा असायची महाराज कीर्तनाला जावं म्हणून, पण पाटील नवरा बाई पाटली बर का, कीर्तनाला जाऊ देत नव्हता पाटील, धडतीला जाऊ देत नव्हता आणि तोही येत नव्हता. मग ती बाई एक दिवशी इतकी चिडली महाराज, इतकी चिडली, म्हणली पाटील आज जमायचं नाही म्हणली, 6 दिवस झाले म्हणली, शेळका धानोऱ्यामध्ये कीर्तन चालू आहे, आवाज 7वा दिवस आहे, सामनगावचे महाराज आले, महाराजाने महाराजीन पाठवली, मग आज तुम्ही काही करून कीर्तनाला गेले पाहिजे. मला जमायचंच नाही म्हणले, ऐकूनच घेणार नाही मी.
पाटील म्हणला आज मात्र तार सप्तक लावलंय, आज काही बरी गत नाही, आज खर्चात बोलच ना पाटलीन, मग आज बायपास खवळे, आता काही बरी गत नाही, काही नाही म्हणली. बस म्हणली तुमची पाटील की ओ म्हणली पा निघून गेलं, टिल्ला कोण खातो म्हणली, अहो भंगारवाला घेईना. मी नव्हते बरं म्हणे, ती पाटलीन म्हणत होती. ऐका ना, त्याला नवीलाच झाला महाराज काही करून. ती म्हणली पाटील जेवण झालंय, नीट निघायचं, नीट मालक. बस म्हणली आता इतक्यापर्यंत ऐकून घेतलं म्हणली, अहो 33 वर्ष झालं सप्ताह सुरू आहे. पार म्हणली तुमची बॅटरी डाऊन होत आली, अजून जायचं कळना. बरं तुम्ही जात नाही, मला सुद्धा जाऊ दे ना, तुमचा घोषा पद्धत म्हणली. बास झालं म्हणली, आज काही जरी झालं ना तुम्ही कीर्तनाला जायचं म्हणजे ठरलं ना महाराज. याला काय बसूच देना, कोण महिला मंडळ पाटलीन बसूच देना. महाराज ठरवलं ना आज काही करून आपल्याला घरी थांबता येणार नाही, मग कीर्तनाला जावं लागेल. जा जा म्हणली. ते सामनगावचे महाराज आले, काय सांगते ऐकून तरी या, निघा म्हणली, टाइम झालाय, अगदी 5 मिनिट कमी येत 9ला, चला 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 निघा म्हणली. गेला ना पाटील. आता पाटलीनेच ऐकावं लागतं, बरोबर आहे का? पाटलाने सांगितलेलं पाटलीने ऐकावं लागतं. पाटलीने सांगितलेलं पाटलाला, जसं आज आमच्या पाटलाचं ऐकून मी कीर्तनाला महाराज तसं ठरवलं. पाटील निघालं की कुठं कीर्तनाला, शेळका धानोऱ्याला. आणि महाराज जसं पाटील गेटवर आलं, जसं पाटील गेटवर आला, आता 33 वर्षात गडी कधीच कीर्तनाला आला नव्हता. त्यामुळं असे गायक वादक, असे हार्मोनियम वादक हे असे होते ना, हे असे सुंदर सुंदर असे गाणारे विद्वान लोक महाराज. त्यांनी त्या पाटलाला बघितलं आणि लांबूनच आवाज दिला, ओ पाटील या या या, पाटील पाटील या. जसं पाटील आलं तसं बसा पाटील. आता कधी नाही येणारा माणूस पाटील आलाय म्हणल्यानंतर थोडा आदर. महाराज जसा पाटील समोर येऊन बसला, बरं का, जसा समोर येऊन बसला तसा अगदी असा टेकायला खांब होता महाराज. जसा पाटील आला तसा खांबाला टेकून, इथं असाच खांब होता बाबा, तसा पाटील टेकून बसला, बरं का. पंचपदी झाली महाराजाची पंचपदी झाली. जशी पंचपदी झाली तशी येताना पाटलाने शब्द काय ऐकला होता व, या पाटील बसा. आलो ना पाटील आलो, पाटील बसलं महाराज. आणि जसं पाटील बसलं तशी महाराजाची पंचपदी झालेली होती. पण आता जसं आमच्या सांजेकर महाराजांनी आणि डांगे मास्तरने जशी चाल गायली ना, तशी चाल सुरू झाली. आणि जशी त्यांनी चाल गायली महाराज, तशी पाटलाला झोप लागली. तशी पाटलाला झोप लागली महाराज. पाटलाने खरजा धरला, खरजा काय सांगायचे महाराज, इतका भयान अवघड आहे. महाराज म्हणला आज पॉकेट न घेता पाठी मागच्या दाराने गेलेलं बरं, पण बरी गत नाही म्हणला. सुरुवातीलाच खर्जा धरलाय, करावं काय. पण महाराज ऐका, ते दोघांचं चाल संपली आणि टाळकरी बनून ते उभा राहिले. महाराजाचं कीर्तन चालू झालं व 2 तास महाराजांनी कीर्तन सांगितलं व चांगलं सांगितलं महाराजांनी कीर्तन. काय सांगायचं तुम्हाला, चांगलं कीर्तन होतं. जो ऐकतो त्याला चांगलं वाटतं, जो झोपा काढतो त्याला काय. ऐकलं महाराज त्या पाटलाने कीर्तन. कुठला शब्द ऐकला होता बोला ना, मी तुमच्या जीवनाचं कल्याण सांगणार आहे बरं. या पाटील वा, हे 2 शब्द ऐकले होते. पाटलाला झोप लागली हो. पाटील फुल घोरायला लागला. महाराज 2 तास महाराजांनी कीर्तन सांगितलं हो. जीव तुडू 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 कीर्तन सांगितलं. श्रोता वर्गाने हे ऐकलं. टाळकऱ्यांनी साथ दिली, गायनाचार्यांनी साथ दिली, पेटी मास्तरने साथ दिली, मृदुंगाचार्याने साथ दिली. महाराज 2 तास संपले. माईक सिस्टीम वाला तर इतकी सुंदर सिस्टीम लावित होता, नादच खुळा.
बरं का इतकी सुंदर महाराज 2 तास संपले. महाराजाला वाट लावलं. महाराज गेला, श्रोता वर्ग गेले, टाळकरी सुद्धा गेले, पण राहिलं कोण? पारेकरी राहिला. ओ पारेकरी. पाटील तर घोरतच होता की, पण पारेकऱ्याला विना घेतल्याशिवाय पर्याय नाही महाराज. जसा विनेकऱ्यांनी पाहिल्याबरोबर याचा खर्जा लागलेलाच होता. जसा पाहिलं तसा पाटील झालं कीर्तन. जा घरी. पाटलाला जाग आली. पाटील म्हणला, कीर्तन कोणच्या महाराजाचं होतं काय की, पण काय गोड कीर्तन केलं. आता ऐकलं होतं का? बोला नाही ऐकलं होतं का? काय ऐकलं होतं पाटलाने? या पाटील काय ऐकलं होतं? या पाटील, बसा पाटील. एवढे 2 शब्द असे परफेक्ट ऐकले होते की घोरायला सुरुवात केली होती. आणि जसं महाराज कीर्तन संपलं, जसं त्या विनेकऱ्याने उठवलं, तसा दचकून पाटील उठला आणि चालायला लागला. कोणाच्या महाराजाचं कीर्तन होतं का की, पण चांगलं होतं. बाई होती का माणूस होतं झोपीत काही कळलंच नाही. मी नव्हते बरं म्हणे, पाटील म्हणत होता. ऐका ना, असं ते उठले आणि चालायला लागले. आता घराकडे जायचंय. पाटलीने पाठवलं होतं ना. पाटलीन वाटच बघत होती कधी येतंय आणि एकदा कधी सांगतोय की मी लय सुंदर कीर्तन ऐकलं म्हणून. ऐका ना महाराज, ऐका ना. जसा पाटील घरी गेला तसा दारावरती थाप टाकली. पाटलीने दार उघडलं. काय? जशी थाप टाकली, दार उघड बैया, दार उघड बैया, दार उघड बैया, दार उघड बैया. पाटील म्हणत होते. जसे दारावर थाप टाकली महाराज, तस बाईनं दार उघडलं, पाटलीनीनं दार उघडलं. तस महाराज दार सप्तकातला स्वर धरला. आला धनी. काय सांगितलं रात्रीच्या महाराजांनी कीर्तन? सामनगावचा महाराज होते वाटतं. होय, सामनगावचेच होते काय की. काय सांगितलं कीर्तनात सांगा पाहू. हे बघ, धार सप्तकात बोलू नको ग, खर्जा तर खर्जा. अगं लई त्रास होतो ग एवढ्या उंच स्वरात बोललीस की. मी काय घडलं ना ते मी खरं सांगतो, पण ना उंच स्वरात बोलू नको बरं का. पाटलांनो ऐका बरं. पाटलीने ना खरं सांगतो काय झालंय हे बघ. मी आता खूप दिवसांनी कीर्तनाला गेलो बघ, आणि जसा कीर्तनाला गेलो ना तसा समोरच्या टाळकऱ्यांनी पाहिलं, समोरच्या श्रोता वर्गांनी पाहिलं आणि आवाज दिला, या पाटील. गेलो का मी पुढं. मग बसा पाटील. बसलो का टिकून. मग अगं काय झालं माहिती का, ती 2 जण पुढे आली बघ. ती 2 जण पुढे आली. अशी उळायला लागली. आता त्याला काय माहित आहे असं इवळण्यासाठी किती घासावं लागतं ती. हा होय महाराज, सहजासहजी इवळणं तरी बाहेर निघत काय माहिती त्या पाटील. कधी कीर्तनाचं ऐकलं नाही तर इवळण्याचा तर विषयच नाही. आणि ती 2 जशी इवळायला लागली का, अगं मला तशी झोप लागली बघ. अगं घरी कधी सुद्धा मला अशी झोप आली नाही बघ. अशी कीर्तनात झोप आली बघ. सांगायला लागला. पाटलीन म्हणली, काय बाई, काय माझ्या नशिबाला आला ग म्हणली असला. कोण म्हणत होती? पाटलीन म्हणत होती. ऐका बरं. आणि जसा पाटील उठला तसा त्या पहारेकऱ्याने सांगितलं, जा पाटील, झालंय कीर्तन. 3 शब्द कानावर फिट झाले. कुठले? या पाटील. अहो बसा पाटील. जा पाटील. बस 3 शब्द ऐकले. बायकोला सांगितलं, हे बघ एवढे 3 शब्द ऐकले बघ, बाकीचं काय म्हणशील कीर्तनातलं तर मला काही सुद्धा माहिती नाही, पण हे 3 शब्द मात्र ऐकून घाल. पाटलीन म्हणली, बाई आई बापांनी आसला वळू माझ्या गळ्यात बांधण्यापेक्षा विहिरीत ढकलून दिलेलं परवडलं असतं. पाटलीन म्हणत होती. ऐका ना. जसा पाटील घरी गेला, बायकोला सांगितलं. म्हणली, पाटील. बायको म्हणली, धनी, जे शब्द ऐकून आलात ना आज तुमचा ती मंत्र आहे. ऐकून कुठून आलात? कीर्तनातून. त्या धर्म मंडपातून तुम्ही ऐकून आलात धनी.
मग आज तुमचा तोच मंत्र आहे. ते म्हणला ठीक आहे ग बाई, पण मी आज मात्र बाहेर बाजावर झोपतो, मला घरात नको 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 म्हणला. तू इतकं बायपास खवळ आहे, अवघड आहे म्हणला माझा, आता मी बाहेर झोपतो. उकड्याचे दिवस होते महाराज. जसा पाटील बाहेर झोपला का पटांगणात, बाजावरती जसा पाटील झोपला महाराज, पण मंत्र घोकायला सांगितला होता. कुठला? कुठला मंत्र होता? बोला बोला. महिला मंडळ कुठला मंत्र होता? या पाटील, बसा पाटील, जा पाटील. महाराज घोकायला सुरुवात झाली. बाजावर पडल्या पडल्या बायकोने सांगितलं होतं झोप लागस तर मंत्र सोडायचा नाही. मंत्राला खंड पडता कामा नाही. का तुम्ही कीर्तन नाही ना ऐकलं, पण धर्म मंडपातून ते वाक्य ऐकून आलात ना, मग आज खऱ्या अर्थाने तोच तुमचा मंत्र आहे. पाटील म्हणला बाई सांगशील ते ऐकायला तयार आहे ग, पण बेलनं बेलनं काही काढू. महाराज ठरलं ना महाराज. बाजावरती झोपला. काय घोकत होता? या पाटील बसा पाटील जा पाटील, या पाटील बसा पाटील जा पाटील. महाराज योगायोग असा झाला, योगायोग असा झाला, नेमकं शेजारच्या गावातले बुट्ट्याचोर त्याच दिवशी त्याच्या घरी आले. बरं ते 4 जण होते महाराज. बरं तेही आडनावाने पाटीलच होते की. आजकाल पाटलच पिसड्याने करायचे. महाराज ऐका ना, कुठे जावे गावात राहावे. काय खावे कोठे राहावे. ऐका ना, पाटलाची अशी गत झाली. घोरत घोरत नाम जपत होता. या पाटील बसा पाटील जा पाटील. योगायोग शेजारच्याच गावातला पाटील चोऱ्या करण्याकरिता आला. 4 जण होते. तसा पाटलाचा स्वर लागला होता. कोणता? या पाटील. नेमका चोराच्या कानावरती आवाज गेला की लक्षात आला. अर म्हणले घोटाळा झाला, घोटाळा झाला. झोपलेल्या पाटलाने आपल्याला पाहिलं. मग बसा 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 म्हणले. खाली बसा खाली बसा. आता काही बरी गत नाही महाराज. तेवढ्यात पाटलाच्या तोंडातून आवाज, बसा पाटील. अरे म्हणले आता तर मिटलंच रे. बघितलं ती बघितलं, पुन्हा बसा म्हणून सुद्धा सांगितलंय म्हणे. नावा गावा सहित आपल्याला ओळखलंय. मग आता माफी मागितल्याशिवाय पर्याय नाही, नाहीतर इशीत गेल्याशिवाय. बरं इशीला टांगून हानील गडे आपल्याला, कारण हे असले मोकार हाणायला लई मोकार असते. त्याच्यामुळे आता काय करू आपण, कबुली देऊ. काही जण म्हणले येडा काय, अरे ती पाटील आहे, हाणायला माग नाही घ्यायचा. अरे तोंड गप करू. मग कशाने तोंड गप करायचं? ते म्हणले मागच्या 2-4 घरचं नाही का गबाळ आणलेलं. हा म्हणले 50 तोळ आणलंय ना. बरं आजचा भाव 70,365 रुपये आजचा. मग म्हणले आणलेलं गबाळ सगळं पाटलाच्या हवाली करू म्हणले. तोंड फक्त गप करून पाटलाला म्हणायचं झालेली चूक आमची, इथून पुढं करणार नाही. आता मात्र आम्हाला माफी हवे, कुठंच आमचा बोबाट करू नका. फक्त ही सगळं सोनं तुम्हाला घ्या, फक्त आम्हाला आज निर्दोष सोडा. ठरलं ना महाराज. आले नाही 4 जण जवळ आले. काही जण म्हणले अरे इथलं नाही ती नाही, दुसरीकडचं आणलंय ती बी ह्याची हवाली करायचं. येडा काय म्हणले, तुला कळतं का नाही? नाही हवाली
खा आम्ही तर चाललो पाटलाकडे. मग आता साथीनं आलेलं साथीनंच राहावं लागतं महाराज, त्यातला एखादा फुटल्यावर अवघड असतं. मग म्हणले चला आता चौघ आलोय ना मिळून, चौघांनी बरोबर जायचं आणि पाटलाच्या समोर जाऊन माफी मागायची. बरं माफी मागायची ना आणलेला मुद्देमाल पाटलाच्या हवाली करायचा. म्हणजे पाटील आजकाल मालाने तोंड. महाराज तसं ठरवलं ना, आणलेला मुद्देमाल सर्व पाटलाच्या हवाली केला. पाटला जवळ जसे आले तसे ते म्हणले पाटील माफ करा बरं. पाटील एकदम दचकून उठला ना, अरे आपण तर काहीच पाहिलं नव्हतं हे काय समोर आलं. मग पाटलाला म्हणले पाटील माफ करा, पण चुकून तुमच्या घरी आलो, परत अशी चूक करणार नाही पाटील. पण ऐका ना, 3 घरचा मुद्देमाल आणलाय तो मात्र तुम्ही घ्या, पण आम्हाला मात्र निर्दोष सोडा. वा इतका हसला महाराज पाटील, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. तेवढ्यात माल घेऊन पाटील म्हणला काय माहिती का, अगोदर काय म्हणला होता, या पाटील बसा पाटील, आणि जसा माल घेतला तसा काय म्हणला, वा जा पाटील म्हणला. तशी ती 4 पाटलं निघून गेली. यांनी मात्र ते गोटुडं घेतलं ना आपल्या बायपास कडे लगेच धावत, ए उघड 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 दार उघड. तिला वाटलं बाई जे काम सांगितलं याला ती काय करता आलं नाही, आणि रात्रभर झोपू काय म्हणली नशिबाला आलं ग. कोण म्हणत होती, पाटलीने बोला ना, पाटलीन म्हणत होती काय नशिबाला आलं ग. म्हणली कुठून नशीब काढलं आणि या पाटलाच्या हवाली केलं आई बापाने. पण ऐका ना जसं दार उघडलं तसं म्हणला बघ ना मी काय आणलंय. म्हणली रात्रीच्या महाराजाचं पॉकेट तर नाही ना हाणलं तुम्ही. नाही ग म्हणलं मी तसं काही सुद्धा केलं नाही. मग अगं तू नव्हतं का सांगितलं. म्हणे काय सांगितलं होतं मी, अगं तू म्हणली होती ना जे धर्म मंडपामधून जे कीर्तनाच्या मंडपामधून ऐकून आला तेच तुमचा मंत्र आहे. मग मंत्र कुठला होता, बोला ना हो बोला ना. या पाटील वा, या पाटील बसा पाटील जा पाटील. मंत्र मात्र फिट झाला धानोरेकरांचा. महाराज जसा मंत्र म्हणलो ग मी तसं काय झालं माहिती का, लई लांबचं चोर आलंच नव्हतं बघ. शेजारच्याच गावातलं चोर आले होते. आपल्या शेजारी गाव कुठलंय बरोबर, बुट्ट्या चोर आले होते बुट्ट्या. मग अगं काय झालं, मी आपला गोकीत होतो, तू नाही का सांगितलं जो मंत्र या पाटील बसा पाटील जा पाटील, एवढा मंत्र गोकीत बसलो बघ. योगायोग असा झाला पाटील आला, आणि पाटील आला की माझं आपलं चाललं होतं या पाटील. मी तेवढ्यात म्हणलो बसा पाटील, ती तिथंच चेपली. जशी चेपली तसा विचार केला, आता मात्र पाटलाकडं आपण नाही गेलो तर बरी गत नाही. आपल्याला येशीला टांगल्याशिवाय राहणार नाही, हाणल्याशिवाय ओल्या फोकाने राहणार नाही. मग आपण सर्व मुद्दे माल पाटलाच्या हवाली करूया ना, आपलं घरी घर जवळ करूया. हे बघ ग असं केलं, बाकी काहीच केलं नाही ग. मग अगं हे बघ ना त्याच्यामुळेच ही मुद्देमाल भेटला ग मला. बायको म्हणली धनी मालक अहो 3 शब्दाने अर्धी पिढी बसून खाईल एवढं धन दिलं हो तुम्हाला. धर्म मंडपातलं वाक्य ऐकून आला धनी, अहो अख्खं कीर्तन ऐकलं असतं तर जीवनाचं सार्थक झालं असतं धनी. मला सांगायचंय काय की कीर्तनाला यावं लागतं. योगायोग कधी जुळून येईल त्याचा भरवसा नाही, कधी कुणाचं पण पुण्य फळाला येईल त्याचा सुद्धा भरवसा लागत नाही. म्हणून पाटलीनींनो पाटलाला घेऊन यायचं बरं का, जोडी नाही एकट्याने नाही. आता मला माहित आहे इथले पाटील बरेच घरी तर पाटलीनीच जास्त आहेत. तुम्ही सगळ्यांनी पाटलीने आणल्यात का बघा, हितच तर घोटाळा आहे. आता बाकीच्याला काय विचार, हा दोघांनी कीर्तनाला यायचं, जीवनाचं कल्याण नाही करून घ्यायचं. अहो खऱ्या अर्थाने इथंच कल्याण आहे, कुठं जाता. अहो सर्व सुख म्हणाल तर इथे. मला वाटतं आपला 20 ते 30 मिनिटाचा कालावधी गेलाय. आली घरची आठवण, बोला ना आली. अहो असा एक धर्ममंडप आहे जिथं दुःखाचा विसर पडतो आणि फक्त आठवतं ते सुख. कीर्तन चांग हो